नमस्कार, मी सपना देवळी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, सगळ्यात आधी सगळ्यांना दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. मुळातच तुम्हाला कॅप्शनवरनं कळलं असेल की मी आज तुमच्याशी काय शेअर करणार आहे. हं, काय होतं ना, भारतीय संस्कृतीत इतके सण, उत्सव, समारंभ आहेत. आपल्याकडे इतक्या छान परंपरा आहेत. पण आपलेच सण आणि आपलेच उत्सव खरं तर आपल्याला नीट माहिती नसतात किंवा त्याच्यामागचं काय नक्की शास्त्र आहे किंवा काय बॅकग्राऊंड आहे, हा सण का बरं साजरा केला जातो किंवा अमुक एखाद्या सणाच्या मागे काय महत्त्व आहे, त्याच्या काय आख्यायिका आहे, त्याच्यामागची काही कथा आहे का, आपले पूर्वज हे सण का साजरे करत आले आहेत, ह्याबद्दलची सगळ्यांनाच माहिती असते असं नाही. आणि खरं तर आपण आत्ता आधुनिकतेकडे इतके वळलो आहोत ना, की आपण आपल्याच परंपरा हळूहळू का होईना विसरायला लागलो आहे किंवा त्याची कमी माहिती आपण आता घ्यायला लागलो आहे. म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा याच दिवशी वध केला म्हणून तो विजयादशमी ह्या नावाने साजरा केला जातो. तसंच पांडवांनी अज्ञातवास संपल्यावरती त्यांची शस्त्र जी त्यांनी शमीच्या वृक्षावर ठेवली होती ती त्यांनी काढून घेतली, त्या वृक्षाची पूजा केली आणि मग ते पुन्हा ज्या दिवशी आपल्या घराकडे परतले तो दिवस म्हणजे सुद्धा दसरा म्हणजेच विजयादशमी. आणि अर्थातच गेले 9 दिवस नवरात्र म्हणजे आपण देवीचा जो उत्सव साजरा करत आहे, आपण जी काही घटांची पूजा केलेली आहे त्या उत्सवाची सांगता म्हणजे दसरा. 9 दिवस देवीने युद्ध केलं, ते सुद्धा महिषासूर सारख्या एका क्रूर राक्षसाशी. आणि 9 दिवस युद्ध केल्यानंतर ज्या दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला आणि विजय प्राप्त केला तो दिवस होता विजयादशमी. म्हणूनच या सणाचं खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांना खूप महत्त्व आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणून दसरा हा मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं का बरं लुटतो ह्याचा कधी कोणी विचार केला आहे? आपल्याला सोनं म्हणजे सोनं नाणं नाही हा, तर आपण आपट्याची पानं सोन्याचं एक प्रतीक म्हणून देतो. पूर्वी काय व्हायचं, युद्ध केल्यानंतर विजय मिळवल्यानंतर आपले मावळे किंवा आपले जे कोणी महाराज असतील, अगदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असो, पेशवे असो, जे पुन्हा आपल्या घरी परत यायचे, आपले मावळे आपल्या घरी परत यायचे, तेव्हा घरच्या स्त्रीला म्हणजेच घरच्या देवीला आई काहीतरी आपल्याकडून एक दान म्हणतो ना आपण, की पत्नीला म्हणा, आईला म्हणा, बहिणीला म्हणा, की तबकात काहीतरी देण्याची आपल्याकडे पद्धत असते. कारण घरी एवढं युद्धावर विजय मिळवून आल्यानंतर ओवाळणीत आपल्याकडे ताटात काहीतरी ठेवायची पद्धत आहे. आता आपण सर्रासपणे आपल्याकडे कॅश असते किंवा आता तर ऑनलाईन पद्धतीने आपण एकमेकांना ट्रान्सफर करतो आणि आपण काहीतरी आपण म्हणतो ना ओवाळणी देतो. पण पूर्वी तसं नव्हतं. मग हे प्रतीक म्हणजे काय, तर जे काही इतर ठिकाणाहून जे काही सोनं लुटून आणलं असेल किंवा जे काही असेल ते आपल्या पत्नीला म्हणा, आपल्या आईला म्हणा, आपल्या बहिणींना म्हणा, ताटात एक ओवाळणी म्हणून द्यायची पद्धत होती. म्हणून हे सोनं लुटणं याचं आता आपण प्रतिकात्मक रूप घेतलं आहे, की आपट्याची पानं आपण सोनं म्हणून लुटतो. खरं तर याचा मागचा उद्देश असाच आहे, की या निमित्ताने आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या नातेवाईकांशी, आपल्या आप्तेष्टांशी, जवळच्या लोकांशी आपलं भेट होते, आपला नव्याने काही जणांशी परिचय होतो. यामुळे आपल्यातला ऋणानुबंध वाढतो. खरं तर कुठलेही सण याच गोष्टीसाठी आपल्याकडे साजरे केले जातात. म्हणूनच आपल्याकडे भारतीय सणांना खूप जास्त महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी ज्या वृक्षाची पानं लुटली जातात त्या वृक्षाला अस्मंतक वृक्ष असं म्हटलं जातं. आणि ह्या वृक्षाची पाने अतिशय औषधी आहेत. अनेक औषधी गुण त्या वृक्षामध्ये आहेत, त्या पानांमध्ये आहेत. कफदोष आणि पित्त दोषावरती ही पानं खूप गुणकारी असल्यामुळे ही पानं लुटली जातात असा देखील एक समज आहे. भारतात विविध राज्यांमध्ये दसरा हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. त्यातील महाराष्ट्रात काही कातकरी स्त्रिया म्हणजे आदिवासी स्त्रिया ह्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचा नृत्य करतात किंवा नाच करतात. त्याला दसरा नृत्य असं संबोधले जाते. तसेच बंजारी समाजातील लोक जी आहेत ती या दिवशी शस्त्रांची पूजा करतात किंवा शेतीतील जी लोखंडाची जी अवजारं असतात त्याची पूजा करतात. त्यांच्या घराला आपल्यासारखंच आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावतात. आणि जे काही त्यांच्याकडची
इतर रोजची वापरातील वस्तू आहेत त्यांची देखील ते पूजा करतात. अशा प्रकारे महाराष्ट्रात हा उत्सव साजरा केला जातो. गुजरातमध्ये देखील आपल्यासारखंच नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीचे 9 दिवस अक्षरशः भारावून टाकणारे असे असतात. कारण गुजराती परंपरेत नवरात्रात एक पारंपरिक नृत्य म्हणजे गरबा रास नृत्य करायची एक पद्धत आहे आणि ते बघायला इतकं सुंदर असं असतं आणि खूप छान पद्धतीने ते फेर धरून सगळेजण नृत्य करतात, देवीची आराधना करतात. तसंच द्वारका आणि सोमनाथ येथे देखील दसरा हा उत्सव साजरा केला जातो. जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते यथासांग पूजा केली जाते आणि त्यांच्याकडे देखील दसरा हा अतिशय आनंदात आणि खूप दिमाखात साजरा केला जातो. छत्तीसगडमध्ये दसरा हा सण कसा साजरा केला जातो तर छत्तीसगडमध्ये बस्तर या ठिकाणी साधारण एक 75 दिवस म्हणजे 2.5 महिने वगैरे हा उत्सव साजरा केला जातो. दंतेश्वरी या देवतेचा उत्सव त्यांच्याकडे करण्याची प्रथा आहे. दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणावर मिळवलेला विजय या गोष्टीला किंवा या मान्यतेला त्यांच्याकडे देखील खूप महत्त्व आहे. म्हणून तिथेही हा सण खूप उत्साहात पार पडतो. दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये देवीच्या 9 रूपांची किंवा देवीच्या प्रत्येक रूपाची 9 दिवस पूजा केली जाते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी, दुर्गा देवी आणि सरस्वती या देवीच्या 3 रूपांची 9 दिवस अगदी यथासांग पूजा केली जाते. धनसंपदा म्हणजेच महालक्ष्मी आणि बुद्धीची देवता म्हणजे सरस्वती, त्याचप्रमाणे शक्तीची देवता म्हणजे महाकाली या तिन्ही रूपांना दक्षिण भारतामध्ये फार महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच तिथे नवरात्र उत्सव तर खूप धूमधडाक्यात साजरा केला जातोच, पण दसऱ्याच्या दिवशी म्हैसूर येथील दसऱ्याची मिरवणूक तर सगळ्यांनाच माहिती आहे की फार प्रचंड मोठ्या प्रमाणात दसऱ्याची मिरवणूक काढली जाते आणि अतिशय दिमाखदार स्वरूपात दसऱ्याचा उत्सव तिथे साजरा केला जातो. आणि अर्थातच उत्तर भारतात हा सण कसा साजरा केला जातो तर उत्तर भारतात रामलीलेला खूप खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे 7 दिवस हा उत्सव साजरा केला जातोच, पण रामलीला सादरीकरण हा नवरात्रातील एक विशेष ज्याला आपण महत्त्व म्हणतो ना किंवा एक विशेष आहे तिकडच्या प्रदेशाची की रामलीला रामलीला ही नाट्यरूपात तिथे सादर केली जाते. रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं आणि अतिशय उत्साहात उत्तर भारतात देखील दसरा हा साजरा केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये दसरा सण कसा साजरा केला जातो किंवा मुळातच आपल्याकडच्या सणांना आपल्याकडे इतकं महत्त्व का आहे आणि मग आपण त्याविषयी अजून खूप माहिती घेणं गरजेचं आहे. की पुन्हा एकदा सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी तुमच्यासमोर माझ्या चॅनलवरून वेगवेगळ्या सेगमेंट्समधनं वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ किंवा माझं चॅनल पोचवा. त्यामुळे तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू देत. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.